आता एक अतिशय महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरात झालेल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात आजी आणि आईसह 1.5 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय आणि गाडीतील आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे 2 तरुण दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले। अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव इथे हा अपघात झाला। मृणाली अजय देसरकर, आशालता हरिहर पोपळघट आणि 1.5 महिन्यांचा अमोघ देसरकर अशी मृतांची नावं आहेत। तर अजय देसरकर गंभीर जखमी झालेले आहेत। या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख, सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, संभाजीनगरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। हा धक्कादायक जो अपघात घडलेला आहे त्या संदर्भात अधिक माहिती द्या। नक्कीच किरण, आपण जर बघितलं तर या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। 2 मुलं दारू पिऊन स्कॉर्पिओ गाडी चालवत होते आणि त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्या डिवायडरच्या दुसऱ्या बाजूने दोघांचा मृत्यू झाला आहे। यात एका 1.5 महिन्याच्या बालकाचा देखील मृत्यू झाला आहे। धक्कादायक म्हणजे हे जे दाम्पत्य होतं त्यांना तब्बल 10 वर्षानंतर जे आहे तर अपत्य झालं होतं आणि त्याचा आनंद ते साजरा करत असताना त्यांच्या समोर एवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे। यात मुलाची आई, आजी आणि आणखी 2घांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्त्यावर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर वचक कधी बसणार हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होता आहे। किरण, नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। अपघातात चिमोड्यासह आजी आणि आईचाही मृत्यू झालेला आहे। अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या लिंबे जळगाव येथे ही घटना घडलेली आहे। या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता।